अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विकास संघर्ष मंचच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। राज्य शासनाच्या धोरणानुसार अकोला शहरातील पात्र झोपडपट्टीवासियांना त्यांच्या भोगवट्याखालील घराच्या जमिनीचा मालकी हक्काचा भाडेपट्टा करून देण्यात यावा। 2011 पूर्वी झोपडपट्टीवासियांना निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजनेत झोपडपट्टी धारकांना घरकुल बांधकामासाठी जमिनीचा भाडेपट्टा देऊन लाभ देण्यात यावा। रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि इतर आवास योजनेतून झोपडपट्टी धारकांना अनुदान देण्यात यावं। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेघर आणि गरिबांसाठी घरकुलाची योजना राबवण्यात यावी। झोपडपट्टी वसाहतींमध्ये मूलभूत नागरी सोयी सुविधा आणि नळ योजनेद्वारे शुद्ध पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, गटार, शौचालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या। अशा विविध मागण्यांसाठी अकोला विकास संघर्ष मंचच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। जमीन आमच्या हक्काचे